श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या चरणाने आणि चरणस्पर्शानेच करत असतो. माघी गणेश जयंती ही उद्या 22 तारखेला असणार आहे. मात्र माघी गणेश जयंती आणि गणेश जयंती यांच्यामध्ये नेमका फरक काय आणि आपण का माघी जयंती इतक्या आवर्जून साजरी करतो, अशा बऱ्याच गोष्टींचा संभ्रम आणि प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघी गणेश जयंती का साजरी करायची, त्याची पूजा विधी आणि महत्त्व काय असणार आहे आणि हो, या सर्वांसोबतच कोणता एक मानाचा नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला उद्या अर्पण करायचा आहे, यासोबतच गणेश जयंती आणि माघी गणेश जयंती यामध्ये फरक काय, अशा सगळ्या गोष्टींची आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या. मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे माघी गणेश जयंती का साजरी करायची. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पौराणिक कथांनुसार माघ शुद्ध चतुर्थीला भगवान श्री गणेशांचा जन्म झाला होता. माता पार्वतीनं आपल्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली आणि त्यामध्ये प्राण फुंकले. तो दिवस होता माघ चतुर्थीचा. म्हणूनच या दिवसाला गणेश जयंती किंवा वरद चतुर्थी असं देखील म्हणतात. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. माघ महिन्यामध्ये थंडी असते, त्यामुळे आयुर्वेद आणि शास्त्रानुसार शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तिळाचं सेवन करणं महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी गणपतीला तिळाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केल्यानं देखील आरोग्य चांगलं राहतं अशी समजूत आहे. यासोबतच असं मानलं जातं की माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाचं तत्त्व पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत हजारो पटीनं अधिक कार्यरत असतं. त्या दिवशी केलेली प्रार्थना, पूजा आणि मंत्रजप लवकरच फलद्रूप होतात. त्यामुळं आतापर्यंत तुम्ही देखील जर माघी गणेश जयंती साजरी करत नसाल तर यंदाच्या वर्षी नक्की करा. आता यानंतर आपण याची पूजा विधी आणि महत्त्व जाणून घेऊया. यंदाची माघी गणेश जयंती ही गुरुवारी 22 जानेवारी 2026ला असणार आहे. चतुर्थीचा प्रारंभ हा 22 जानेवारी 2026ला पहाटे 2:47 होईल आणि या चतुर्थीची समाप्ती ही 23 जानेवारीला पहाटे 2:28 होणार आहे. आपण सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:36 गणपती बाप्पांची पूजा करू शकतो. त्यासाठी तुम्हाला 2 तास आणि 8 मिनिटांचा कालावधी मिळेल. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, याला तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हणतात. त्यामुळे तुम्ही उद्याच्या पूजेमध्ये तिळाचा वापर आवर्जून करायचा आहे. सकाळी स्नान लवकर उरकून तुम्ही स्नानाच्या पाण्यात देखील थोडेसे तीळ टाकायचे आहे. देवघरामध्ये किंवा चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून त्यावर गणेश मूर्तीची स्थापना किंवा गणपती बाप्पांचा फोटो देखील तुम्ही स्थापित करू शकता. यासोबतच बाप्पांना पंचामृतानं आणि शुद्ध पाण्यानं अभिषेक करायचा असतो. त्यानंतर शेंदूर, हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. यासोबतच गणपतीला प्रिय असलेल्या 21 दुर्वांची जुडी आणि लाल रंगाची फुलं म्हणजेच जास्वंद तुम्ही अर्पण करायचे आहे. माघी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि यासोबतच 21 मोदकांचा नैवेद्यही तुम्ही अर्पण करू शकता. पूजेदरम्यान तुम्ही गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र याचं पठण हे फलदायी ठरेल. त्यामुळं उद्याच्या दिवसभर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा आणि आराधना ही अवश्य करायची आहे. मैत्रिणींनो, या दिवशी तीळ आणि कुंदाची पांढरी फुलं देवाला अर्पण जर केली तर सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. असं मानलं जातं की या तिथीला श्री गणेशाचं तत्त्व पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेमध्ये हजारो पटीनं कार्यरत असतं. भाद्रपद चतुर्थीप्रमाणेच या दिवशीही चंद्रदर्शन टाळायचं आहे, अन्यथा कलंक लागतो अशी पौराणिक धारणा आहे. 22 जानेवारीला सकाळी 9:22 पासून ते रात्री 9:19 या काळामध्ये चंद्रदर्शन टाळायचं आहे. यासोबतच तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती शेंदुरानं स्वस्तिक काढू शकता, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील. आता यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश जयंती व माघी गणेश जयंती यामध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया. माघी गणेश जयंती व भाद्रपद गणेश चतुर्थी या दोन्हीमध्ये मुख्य फरक हा तिथीचा आणि धार्मिक संदर्भांचा आहे. अनेकांना असं वाटतं की हे दोन्ही एकच आहे, परंतु त्यामध्ये फरक आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. माघी गणेश जयंती ही माघ शुद्ध चतुर्थीला येते.
असं मानलं जातं की याच दिवशी गणपतीचा प्रत्यक्ष जन्म झाला होता, म्हणून याला खऱ्या अर्थाने बाप्पांचा वाढदिवस असं म्हटलं जातं. तर गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती ही भाद्रपद महिन्यामध्ये येते. ही भाद्रपद शुद्ध चतुर्थी असते. या दिवशी बाप्पा पृथ्वीवरती आपल्या भक्तांच्या घरी पाहुणे म्हणून येतात. याला आपण पार्थिव गणेश पूजन असं देखील म्हणतो. मागे गणेश जयंती हा उत्सव आध्यात्मिक आणि धार्मिक विधींवरती अधिक केंद्रित असतो. अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये जन्मोत्सव साजरा केला जातो. घराघरामध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवण्याची प्रथा देखील काही कुटुंबांमध्ये असते. हा उत्सव सामाजिक आणि घरगुती स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांची स्थापना, 10 दिवसांचा उत्सव आणि विसर्जन या गोष्टी देखील या जयंतीच्या दिवशी केल्या जातात. या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिवाळ्याचा काळ असल्याने शरीरासाठी तीळ हे गुणकारी असतात. म्हणून माघी गणेश जयंतीला तिळगुळाचे लाडू आणि तिळाचे मोदक हे अर्पण केले जातात. यालाच तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. या काळामध्ये मुख्यत्वे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवले जातात. पौराणिक कथांनुसार माता पार्वतीनं माघ शुद्ध चतुर्थीला मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले होते, म्हणूनच हा जन्मोत्सव साजरा केला जातो. तर भाद्रपद चतुर्थी ही ऋषीमुनींनी आणि भक्तांनी आपल्या बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी सुरू केलेली उपासना मानली जाते. तर हा आहे फरक माघी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधला. बाकी दोन्ही वेळेस बाप्पा तोच आहे. त्यामुळं तुम्ही यंदाच्या वर्षी देखील माघी गणेश जयंती आपण गणेश चतुर्थी साजरी करतो त्या पद्धतीनेच अवश्य साजरी करा. गणपती बाप्पा तुम्हाला या चतुर्थीला देखील आणि या गणेश जयंतीला देखील तितकाच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक संकटासाठी तुमच्या पाठी खंबीरपणे उभे राहतील. त्यामुळं तुम्ही देखील ही जयंती नक्की साजरी करा. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. उद्याच्या माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.